नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला जर मार्केटमधून जास्तीत जास्त प्रॉफिटेबल ट्रेड घ्यायचे असतील, म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त जेवढे ट्रेड घ्याल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त पर्सेंटेज प्रॉफिट काढायचे असेल तर काय करायला लागेल, तर ज्या मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करतो त्या मार्केटचं स्ट्रक्चर, त्या मार्केटची रचना आपल्याला पहिली कळली पाहिजे। आता मार्केटचं स्ट्रक्चर समजल्यानंतर होईल काय त्याचा फायदा, पुढची स्टेप मार्केटचं स्ट्रक्चर समजलं त्याच्यानंतर काय होईल, तुम्हाला मार्केटचं डायरेक्शन समजेल। आणि एकदा का मार्केटचं डायरेक्शन तुम्हाला समजलं की तुम्ही त्या डायरेक्शननुसार ट्रेड घेणार आणि जे ट्रेड तुम्ही मार्केटच्या डायरेक्शननुसार घ्याल ते ट्रेड सक्सेस होतात। अपोजिट जेवढे तुम्ही ट्रेड घ्याल त्या सगळ्या ट्रेडच्या एसएल हिट होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते। मग आपल्याला काय करायला पाहिजे, मेन म्हणजे मार्केटचं डायरेक्शन कळायला पाहिजे आणि मार्केटचं डायरेक्शन कळण्यासाठी आपल्याला अगोदर मार्केटचं स्ट्रक्चर म्हणजे मार्केटची रचना कळायला पाहिजे। मित्रांनो, आज काय आपण करणार आहोत, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम बेसिकली मला कमेंट जे येतात की तुम्ही बेसिक पासून शिकवा, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी बेसिक पद्धतीने मार्केटचं स्ट्रक्चर समजून घेणार आहोत। जास्त वेळ न घालवता आपण जाणार आहोत स्क्रीनवर। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत स्क्रीनवर आणि मार्केटचं बेसिक स्ट्रक्चर व्यवस्थितरित्या आपण समजून घ्यायचं आहे। मित्रांनो, बेसिकली बघायला गेलं तर मार्केटचे फक्त 3 प्रकार असतात। एक म्हणजे बुलिश मार्केट असेल, दुसरं म्हणजे मार्केट बेरिश असेल, नाहीतर तिसरं म्हणजे मार्केट साइडवेज असेल। म्हणजे साइडवेजला काय म्हणतात आपण, कन्सोलिडेशन फेज किंवा रेंज बाउंड मार्केट अशा प्रकारे जे बोलतात, सगळ्याचा अर्थ एकच की मार्केट साइडवेज असतं। म्हणजेच मार्केट एकतर बुलिश असेल, दुसरं म्हणजे मार्केट बेरिश असेल, नाहीतर मार्केट साइडवेज असेल। ओके, हे झाले मार्केटचे 3 प्रकार। आता मार्केटचे स्ट्रक्चर समजून घेताना हे 3 प्रकार समजून घेणं महत्त्वाचं आहे। जर मार्केट का बुलिश असेल तर आपण बुलिशचे ट्रेड बघायचे, मार्केट बेरिश असेल तर बेरिशचे ट्रेड बघायचे आणि कन्सोलिडेशन फेजमध्ये असेल तर मार्केटमध्ये एका ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची वाट बघूनच ट्रेड घ्यायचा असतो किंवा कन्सोलिडेशन फेजमध्ये ट्रेड न केलेला कधीही चांगला असतो। ओके, तर आता आपण बुलिश मार्केट कशा प्रकारे ओळखायचं आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहोत। एकदम बेसिकली म्हणजे ज्याला शेअर मार्केटमध्ये जो नवीन आहे त्याला सुद्धा कळेल अशा बेसिकली भाषेमध्ये मी समजून सांगणार आहे। ओके, आता ज्या वेळेस मार्केट कुठेतरी म्हणजे एका साईडला मूव्ह होतो त्यावेळेस मार्केट असं स्ट्रेट निघून गेलं असं तुम्ही कधी बघितले, कधीच शक्य नाही। ओके, मग मार्केट कशा प्रकारे मूव्ह करतं, तर मार्केट काय करतं, एक मूव्ह देतं, एक पुल बॅक देतो, एक मूव्ह देतं, एक पुल बॅक देतो, एक मूव्ह देतो, एक पुल बॅक देतो आणि पुन्हा कंटिन्यू करतो। हे झालं मार्केटचं मूवमेंटचं स्ट्रक्चर। म्हणजे काय करतो, मार्केट एक हाय बनवतो, हायर हाय, ओके, आणि हा जरा हायर लो। ओके, त्याच्यानंतर काय करतो मार्केट, हा पूर्वीचा हाय असतो तो ब्रेक करतो आणि एक लो बनवतो। पुन्हा काय करतो, हा हाय असतो तो ब्रेक करतो आणि एक लो बनवतो, हायर लो, याला म्हणतात हायर लो। हा हाय पुन्हा ब्रेक करतो आणि मार्केट कंटिन्यू करतो। ज्या वेळेस मार्केट हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो असे बनवत ज्यावेळेस मार्केट मूव्ह करत असतं त्यावेळेस समजायचं मार्केटमध्ये अप ट्रेंड आहे। आणि अशा अप ट्रेंडमध्ये आपण ट्रेडिंग कशी करायची, आपण ट्रेड कुठे प्लॅन करायचा असतो, एका पुल बॅकवर। हा झाला पुल बॅक, म्हणजे ज्या वेळेस मार्केट एक रिटेस्टसाठी येतो त्याला म्हणतात पुल बॅक आणि अशा पुल बॅकवर आपण बाय साईडचा ट्रेड प्लॅन करायचा असतो। म्हणजे प्रत्येक पुलबॅकला ट्रेड प्लॅन करायलाच पाहिजे असं नाही, आपल्या सेटअपनुसार आपण ट्रेड प्लॅन करायचा आहे, पण तो एका पुलबॅकवर असावा। नाहीतर मग आपण इथे जर बाय केला
मार्केट टॉपवर असताना आपण इथे बाईचा ट्रेड घेतला तर मार्केट काय करेल, पुन्हा एक पुलबॅक देईल आणि तुमचा SL हिट होऊन तुम्ही बाहेर फेकले जातात। म्हणून काय करायचं, ज्या वेळेस मार्केट बुलिश असतं त्यावेळेस एका पुलबॅकवर आपला ट्रेड प्लॅन करायचा असतो। हे एकदम बेसिक, ज्याला मार्केटचं नॉलेज नाही त्यालासुद्धा आज या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहे। ओके, तर ह्याला म्हणतात बुलिश मार्केट। हे आहे बुलिश मार्केटचा प्रकार, म्हणजे अशा प्रकारचे जर मार्केटचं स्ट्रक्चर बनत असेल तर तुम्ही बुलिश मार्केट आहे हे समजून जा। आता आपण बघणार आहोत बेरिश मार्केट कशा प्रकारे ओळखायचं। तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत बेरिश मार्केट। मग बेरिश मार्केट कसं ओळखायचं की ज्या वेळेस मार्केट एक मूव करतो, आता तुम्हाला मी रेडमध्ये दाखवतो, ज्या वेळेस मार्केट एक मूव देतो, पुन्हा वरती पुलबॅक देतो, एक पुन्हा लोअर लो बनवतो, पुन्हा एक पुलबॅक देतो, पुन्हा एक लोअर लो देतो, पुन्हा एक पुलबॅक देतो आणि मार्केट त्याचा ट्रेंड कंटिन्यू करतो। आता त्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये एक लोअर लो बनवलेला आहे, लोअर लो, याला म्हणतात लोअर लो। ओके, त्याच्यानंतर हायर लो बनवलेला आहे, याला म्हणतात हायर लो। हा लोच आहे पण हायर लो आहे। ओके, त्यांनी मार्केटने काय केलं, एक लो बनवला, पुन्हा पुलबॅक दिला, पुन्हा एक लो जो सुरुवातीचा बनवला होता त्याला ब्रेक केला, त्याच्यानंतर एक नवीन हायर लोअर लो बनवलेला आहे। ओके, त्याच्यानंतर एक पुलबॅक दिला, त्याच्यानंतर पुन्हा एक तो पूर्वीचा लो ब्रेक करून इथे दुसरा लोअर लो बनवलेला आहे। असं ज्यावेळेस मार्केट लोअर लो हायर लो बनवत ज्यावेळेस अशा प्रकारे स्ट्रक्चर बनवत असतं मार्केट, त्यावेळेस आपण एक माइंडमध्ये ठेवायचं की हे मार्केट बेरिश मार्केट आहे। आणि अशा मार्केटमध्ये आपण एका पुलबॅकला आपला आणि अशा मार्केटमध्ये आपण सेलिंगचे ट्रेड प्लॅन करायचे आहेत। मग आपण आता सेलिंगचे ट्रेड प्लॅन करायचे झालं, हे नक्की झालं। मग हे ट्रेड कुठल्या भागामध्ये प्लॅन करायचे, तर ज्या वेळेस हायर लो एक पुलबॅक मार्केट घेत असतं त्यावेळेस आपण एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करायचा असतो। जर का लोअर आपण इथे मार्केटमध्ये सेल केलं तर मार्केट काय करेल, ज्या वेळेस एक पुलबॅक करेल ना त्यावेळेस आपल्याला बाहेर फेकेल आणि मग मार्केट पुन्हा कंटिन्यू खाली ट्रेंड त्याचा चालू करेल। म्हणून आपण नेहमी जर मार्केट एक म्हणजे मार्केटचा ट्रेंड तुम्ही ओळखलात, इथे बेरिश मार्केट आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, सेलिंगचा प्लॅन करायचा आहे ट्रेड। ओके, त्याच्यानंतर मग सेलिंगचा करताना काय करायचं आहे, एका पुलबॅकवर आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे। ओके, अशा प्रकारे बेरिश मार्केट ओळखायचं आहे आणि अशा प्रकारे बेरिश मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करायचा आहे। ओके, हे मी तुम्हाला चार्टवर पण दाखवतो। तर मित्रांनो, मार्केटचा तिसरा भाग म्हणजे कन्सोलिडेशन फेज। आता ज्या वेळेस मार्केट एक असा सपोर्ट रेजिस्टन्स असं ज्या वेळेस बनवत असेल, म्हणजे कुठलाच हायर हाय पण ब्रेक करत नाही आणि लोअर लो पण ब्रेक करत नाही, अशा कंडिशनमध्ये ज्या वेळेस मार्केट असेल त्यावेळेस आपण कधीही ट्रेड प्लॅन करू नये, अजिबात शांत बसून राहायचं। कारण का, ह्या कन्सोलिडेशन फेजमध्ये जास्तीत जास्त मार्केट काय करतं, आपलं SL हिट करण्याचा प्रयत्न करतं। इथे आता कन्सोलिडेशन फेजचा मिनिंग तरी काय मग आपण समजून घेऊया। मार्केट काय करतं, इथून सेल साईडला जातं, इथून बाय साईडला जातं, इथून सेल बाय। ह्यावेळेस ज्यावेळेस हे बनत असतं ना त्यावेळेस हे नवीन ट्रेडर्स असतात। मार्केट काय करतं, नवीन रिटेल ट्रेडर असतात ना, ते इथे बाय करतात, इथे सेल करतात आणि मग यांचे स्टॉप लॉस कुठे असतात, हे बघा, इथे ज्यांनी बाय केलेलं असेल इथे त्यांचे स्टॉप लॉस कुठे असतात, ह्या लेवलला असतात। ओके, आणि इथे ज्यांनी सेल केलेलं असेल ज्या लोकांनी सेल केलेलं असेल त्यांचे स्टॉप लॉस कुठे असतात, इथे असतात।
मग मार्केट काय करतं आहे, एकदाच इथे मूव देतो खाली आणि यांचे स्टॉप लॉस हिट करतो आणि पुन्हा मार्केट वरती जातो. म्हणजे ह्यांचे दोघांचे स्टॉप लॉस खातो. मार्केट काय करतो, मार्केटला पेट्रोल भरतो. म्हणजे दोघांचे पण एसेल खाल्ले की मार्केटला पेट्रोल भरते की मार्केटला पॉवर येते. मग मार्केट सुसाट पुन्हा कुठल्या तरी वर तरी निघून जाईल, नाही तर लो वर तरी. म्हणून मग आपण अशा कन्सोलिडेशन फेजमध्ये आपण काय करायचं, शांत बसून राहायचं, नो ट्रेडिंग झोन. अशा प्रकारे मित्रांनो कन्सोलिडेशन फेजचा प्रकार आहे. एक म्हणजे बघितलं आपण बुलिश मार्केट बघितलं, दुसरं म्हणजे बेरिश बघितलं आणि तिसरं म्हणजे कन्सोलिडेशन फेज बघितलं. आता मित्रांनो आपण बघणार आहोत बॉस, BOS आणि CHOCH चॉच. ओके, आता ह्या बॉसचा अर्थ काय हे तुम्हाला मी चार्टवर दाखवल्यानंतर लक्षात येईल. बॉस म्हणजे काय तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, म्हणजे ट्रेंड कंटिन्यू. हे तुम्हाला डायरेक्टली लक्षात नाही येणार, तुम्हाला दाखवतो. आणि चॉच म्हणजे काय तर चेंज ऑफ कॅरेक्टर, म्हणजे ट्रेंड चेंज. आता आपण बघितलं की मार्केट ह्या प्रकारे चाललं आहे, वरती वरती वरती, पण हा ट्रेंड कंटिन्यू होतोय. ह्याला प्रूफ काय, म्हणजे आपण कन्फर्म कसं करायचं, याचा अर्थ ह्याच्यासाठी आपल्याला बॉस, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर हे उपयोगी पडतं. आता ज्या वेळेस मार्केट हायर हाय हायर हाय हायर हाय असं बनवत असतं, त्यावेळेस हा कंटिन्यू करतो ट्रेंड. पण याचं कन्फर्म कसं करायचं तर ज्या वेळेस मार्केट एक हायर हाय ब्रेक करून दुसरा हायर हाय बनवतो, त्यावेळेस आपल्याला कळतं की हा ट्रेंड कंटिन्यू आहे. आणि हा हायर हाय, हा बघा, हा पहिला हायर आहे. एक मिनिट तुम्हाला पुन्हा दाखवतो. एक हाय बनवला मार्केटने, हा हाय बनवला. ओके, त्याच्यानंतर हा हाय ब्रेक केला, हा बघा इथून हा ब्रेक केला. ओके, त्याला म्हणायचं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, BOS, बॉस. म्हणजे बॉस बनल्यानंतर आपल्याला कन्फर्म काय झालं तर मार्केटचा ट्रेंड अप आहे हे कन्फर्म झालं. ओके, आणि पुन्हा लो बनवून पुन्हा हाय हा ब्रेक केला, इथे काय बनवलं BOS, म्हणजे बॉस बनवला. म्हणजेच ब्रेक पहिला हाय होता त्याला ब्रेक केला आणि दुसरा हाय बनवला. याचा अर्थ हायर हाय बनवत चला, बॉस बनवला, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर बनवला. याचा अर्थ बुलिश ट्रेंड कंटिन्यू आहे. आणि तसंच सेम, आणि ज्या वेळेस बुलिश ट्रेंड चालू असतो त्यावेळेस हा आता लोअर लो बनवला आहे. ओके, हा लोअर लो बनवला आहे, पण तो जिथे ब्रेक करेल त्याला म्हणायचं बॉस. इथे पण बॉसच, बुलिश आणि बेरिशमध्ये काय फरक नाही. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर इथे पण आहे बघा, बॉस. लोअर लो बनवला होता, हा लोअर लो बनवला. ओके, मार्केटने तो ब्रेक केला. ब्रेक करण्याचा पॉईंट कुठला, हा. ओके, मग तिथे काय बनलं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. याचा अर्थ बेरिश ट्रेंड कंटिन्यू आहे. ओके, हा बघा, हा बनवला, पुन्हा दुसरा लोअर लो बनवला. ओके, हा लोअर लो बनवला, त्याच्यानंतर मार्केटने काय केला ब्रेक केला. ब्रेक केल्यानंतर इथे काय बनलं बॉस बनलं. बॉस बनल्यानंतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे बेरिश ट्रेंड कंटिन्यू आहे. ह्या प्रकारे आपल्याला ट्रेंडचं कन्फर्मेशन करता येतं. म्हणजे बुलिश ट्रेंड कुठपर्यंत आहे हे कन्फर्म कसं करायचं तर बॉस ज्यावेळेस बनतो त्यावेळेस तोपर्यंत बुलिश ट्रेंड किंवा बेरिश ट्रेंड हे कन्फर्म करता येतात. आता आपल्याला काय बघायचं आहे, आता काय बघितलं आपण ट्रेंड कंटिन्यू कुठपर्यंत असतो. आणि आता काय बघायचं आहे तो ट्रेंड रिव्हर्स फिरला, हे कसं ओळखायचं. बुलिश ट्रेंड आहे, ठीक आहे, बुलिश आहे बुलिश आहे बुलिश आहे, पण तो बुलिश कधीतरी बेरिश होणार. मग ते कसं ठरवायचं आपण, ते कुठे कन्फर्म करायचं ते बघूया. तर मित्रांनो आपण आता काय बघितलं बॉस, BOS, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. त्याला कन्फर्म उपयोग कुठं करायचा आहे
ट्रेंड कंटिन्यू ठेवण्यासाठी. ओके, आता आपल्याला काय बघायचं आहे, चेंज ऑफ कॅरेक्टर, म्हणजे ट्रेंड चेंज झाला हे कन्फर्म करण्यासाठी. आता मी तुम्हाला दाखवतो मार्केट. आता मार्केट एका ट्रेंडमध्ये चालू आहे, अप ट्रेंड अप ट्रेंड अप ट्रेंड. पण ज्या वेळेस मार्केट जो पूर्वीचा लोअर हायर लो हा मार्केटचा, आता हा झाला हायर हाय. ओके, हा झाला हायर हाय आणि हा झाला हायर लो. तसंच हा हायर हाय, हा हायर लो. हा मार्केटचा हायर लो ज्या वेळेस ब्रेक होतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात, चेंज ऑफ कॅरेक्टर. तर इथे कॅरेक्टर चेंज झालं म्हणजे मार्केटचा ट्रेंड आहे तो कन्फर्म कधी होतो, ज्यावेळेस COHCH चोच बनवतो त्यावेळेस. म्हणजे मार्केटचा हायर लो ज्यावेळेस ब्रेक करतो त्यावेळेस मार्केटचा ट्रेंड चेंज झाला. म्हणजे आता मार्केटचा ट्रेंड चेंज झाल्यानंतर आपण, म्हणजे पूर्वी जर असेल अप ट्रेंड असेल तर तो बेरिश होईल आणि आता आपल्याला बेरिशचे ट्रेड, सेलिंग साईडचे ट्रेड बघायला पाहिजेत, हे आपण इथे कन्फर्म करायचं आहे. तर ह्या प्रकारे बुलिशचं सुद्धा बेरिशचं सुद्धा तसंच, ज्या वेळेस मार्केट हायर लोअर लो बनवतो आणि अचानक मार्केट हायर हाय बनवला जातो त्यावेळेस समजायचा मार्केटने एक चेंज ऑफ कॅरेक्टर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी ट्रेंड चेंज झालेला आहे याचं कन्फर्मेशन होतो. तर मित्रांनो, ह्या प्रकारे मार्केटचं स्ट्रक्चर आपण बेसिकली लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये पण अजून तुम्हाला एक्सप्लेनेशन देता येईल, पण एकदम बेसिक पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मार्केटचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे काय, बुलिश मार्केट, दुसरं म्हणजे काय असतं बेरिश मार्केट आणि तिसरं म्हणजे काय, कन्सोलिडेशन फेज. आणि मार्केट बुलिश किंवा बेरिश ट्रेंड कसा कन्फर्म करायचा कंटिन्यू आहे, तर ब्रेक ऑफ स्ट्रक्चरने काय होतो, ट्रेंड कंटिन्यू आहे की नाही हे आपल्याला कन्फर्म होतं. आणि तो ट्रेंड चेंज झालेला कन्फर्म कसं करायचं, तो कन्फर्म कसं करायचा, तर चोच म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टरने. मित्रांनो, हे 5 बेसिक प्रकार तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आणि आता हे मी तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सांगितलं. आता तुम्ही काय करायचं आहे, हे लाईव्ह चार्टवर किंवा ॲक्च्युअल चार्टवर तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करायची, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की बुलिश ट्रेंड आहे, बघू दे हे असं, आणि बेरिश ट्रेंड आहे, बघू दे ह्याचे कसे बॉस बनतात. किंवा तुम्हाला त्यासाठी एक तुम्हाला मी इंडिकेटर जे दाखवलेलं आहे, एक मिनटं, जे इंडिकेटर दाखवलेलं आहे तिथे तुम्हाला सुरुवातीला, म्हणजे तुम्ही तुमचा शिकण्याचा जो फेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्म करायसाठी हे बघा, हे इथे बरोबर समजतं. हे बघा, इथे मार्केटने अप ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे. त्याच्यानंतर पहिलं काय होता, बुलिश जो होता तो मार्केटने इथे चेंज ऑफ कॅरेक्टर केलेलं आहे. इथे चोच आहे बघा, इथे चोच आलेला आहे, चेंज ऑफ इथे कॅरेक्टर झालेलं आहे. पुन्हा मार्केटने एक पुल बॅक घेतला, पुन्हा अप ट्रेंड कंटिन्यू केला आहे. इथे हायर हाय होता पहिला, तो त्यांनी ब्रेक केला, इथे बॉस आलेला आहे हे बघा. ओके, त्याच्यानंतर काय केलं, पुन्हा मार्केटने कंटिन्यू केला. कंटिन्यू केल्यानंतर काय केलेलं आहे हे बघा, इथे तुम्हाला पुन्हा चेंज ऑफ कॅरेक्टर दिसते, पण ट्रेंड चेंज झाला. पण हा ट्रेंड चेंज झालेला, मार्केटने कंटिन्यू चेंज नाही केला, पुन्हा अपसाईड घेतला. अपसाईड घेतल्यानंतर हे बघा, इथे पुन्हा चोच आलेला आहे इथे. तर पुन्हा मार्केटने अप ट्रेंड कंटिन्यू केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या इंडिकेटरने तुम्हाला प्रॅक्टिसने काय होईल, तुम्हाला एक लक्षात येईल कशा प्रकारे ट्रेंड चेंज होतो, कशा प्रकारे ट्रेंड कंटिन्यू होतो. यासाठी हे इंडिकेटर आहे, तुम्ही यूज करू शकता. ह्याचं स्मार्ट मनी कन्सेप्ट असं एक तुम्ही इथे टाईप केलं इंडिकेटरमध्ये जाऊन, तर तुम्हाला त्याचं इंडिकेटर तुम्हाला यूज करायला मिळेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, मार्केटच्या स्ट्रक्चरमध्ये बेसिक प्रकार जे मार्केटचे आहेत ते शिकलेले आहेत. बुलिश मार्केट, बेरिश मार्केट, त्याच्यानंतर कन्सोलिडेशन फेज आणि त्याच्यामध्ये
मार्केटचा ट्रेंड कंटिन्यू आहे का कसं काय ह्याचं कन्फर्म करण्यासाठी बॉश आणि तो ट्रेंड चेंज झालं की नाही हे कन्फर्म करण्यासाठी चेंज ऑफ कॅरेक्टर. आता तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं तुम्ही लाईव्ह चार्टवर तुम्ही प्रॅक्टिस करायचं आहे. ते इंडिकेटर तुम्ही यूज केले तरी चालेल. तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाफार माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.